काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेले पृथ्वीराज चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत। सर, तुम्ही काँग्रेस पक्षाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेलातच, मात्र तुमच्यासोबतच महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद ज्यांनी भूषवलं ते अशोक चव्हाण आज काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करते झालेले आहेत। एकेकाळी अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण ही एक जोडी होती महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षामध्ये, जी काँग्रेस पक्षाला एका वेगळ्या राजकीय उंचीवर तुम्ही नेलेलं होतं। आज काय भावना आहेत तुमच्या? कारण तुमचे एकेकाळचे खूप जवळचे सहकारी म्हणता येईल किंवा मुख्यमंत्री पदावरती तुम्ही दोघांनी सुद्धा विराजमान झालेला आहात, त्याच्यामुळे एका माजी मुख्यमंत्र्याने काँग्रेस पक्षाची साथ सोडणं याकडे कसं बघता? कुठलाही काँग्रेसचा नेता ज्यांनी काँग्रेस पक्षामध्ये इतकी वर्ष काम केलेलं आहे, काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर खूप जबाबदारी टाकली होती, त्यांनी पक्षाकरता काम केलं होतं, सोडून गेला तर एक दुःखद घटना आहे। पक्षीय राजकारणाच्या दृष्टीनं हे योग्य नाही आहे, पण त्यांचं काय कंपल्शन होतं, त्यांच्यावर काय दबाव होता हे आपल्याला सांगणं अवघड आहे। काही दिवसापूर्वी ते दिल्लीला गेले होते, दिल्लीच्या काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेतृत्वाला ते भेटले होते, काँग्रेस अध्यक्षांना भेटले होते आणि आमच्या कानावर जे आलं की तिथे त्यांनी सांगितलं की माझ्यावर खूप दबाव आहे। कसला दबाव होता? आणि आपण पाहिलं की 2-3 दिवसापूर्वी केंद्र सरकारने एक काँग्रेसच्या UPA सरकारच्या केंद्रातल्या कार्यकाळाच्या बद्दल एक श्वेतपत्रिका काढलेली आहे। त्या श्वेतपत्रिकेमध्ये आवर्जून आदर्श हाऊसिंग स्कॅमचा उल्लेख आहे। त्यामध्ये असे म्हटलेलं आहे की माजी सैनिकांची ही जमीन होती ती हडपली आणि तो घोटाळा चालू आहे, त्याचा खटला चालू आहे, म्हणजे असा उल्लेख त्यामध्ये केलेला आहे 3 दिवसापूर्वी। आणि तो उल्लेख झाल्याबरोबर हा निर्णय होतो। अशीच घटना काही दिवसापूर्वी अजित पवारांच्या बाबतीत घडली होती। भोपाळमध्ये प्रधानमंत्री 70,000 कोटीचा सिंचन घोटाळ्याबद्दल बोलले आणि 3 दिवसात अजित पवारांनी पक्षांतर केलं। म्हणजे हा गर्भित इशारा द्यायचा प्रकार आहे का, याचा अभ्यास करावा लागेल। मात्र जरी काँग्रेस पक्ष म्हणत असले, सगळेच नेते म्हणत असले की हे दबाव तंत्राचा वापर करून पक्ष सोडायला भाग पाडलं जात आहे किंवा दबाव तंत्राला बळी पडत आहेत काँग्रेसमधले अनेक महत्त्वाचे नेते, असं असलं तरी सुद्धा काँग्रेसमधली ही गळती रोखण्यासाठी आता काँग्रेस पक्ष नेमका काय करणार? कारण बाबा सिद्दीकी, अशोक चव्हाण, मिलिंद देवरा हे 3 महत्त्वाचे चेहरे काँग्रेसकडून गेलेत। हे सगळेच नेते दबावामुळे गेले असं म्हणता येईल का नाही मला माहिती नाही। मिलिंद देवरा हे काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते होते, केंद्रात राज्यमंत्री होते, त्यांना 2दा काँग्रेसनी 2014 आणि 19ला लोकसभेचं तिकीट दिलं, पण ते दोन्ही वेळेला मोठ्या बहुमतानं पराभूत झाले। आता शिवसेनेचा जो खासदार निवडून आलेला आहे त्यांच्या पक्षावर आमची युती आहे, तर युतीमध्ये सिटिंग खासदाराला डावलून मिलिंद देवरांना तिकीट कसं मिळेल? त्यामुळे आपल्याला तिकीट मिळणार नाही किंवा मिळालं तरी निवडून आपण येणार नाही, 2दा पराभव झाले याची जाणीव असल्यामुळं कुठंतरी मग आपल्या मित्रांचा, उद्योगपती मित्रांचा वापर वगैरे करून एकनाथ शिंदेंच्यावर दबाव आणून राज्यसभेची सीट मिळते का त्यांनी प्रयत्न केला, त्यांना यश आलं तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत। पण त्यामुळे ते दबावतंत्रामुळे गेले असं म्हणता येणार नाही, तर काही ते मिळण्याकरता गेले। बाबा सिद्दीकांना काहीतरी पाहिजे होतं, त्यांना मिळालं नाही। अशोक चव्हाणांचं तर दबावतंत्रामुळे ते गेले हे स्पष्ट आहे। जे जात आहेत त्यांच्याकडनं अशी टीकासुद्धा केली जाते, विशेषतः बाबा सिद्दीकी किंवा इतर पक्षातल्या नेत्यांकडनं, की काँग्रेस पक्षामध्ये सगळं काही आलबेल नाही आहे, नियोजनबद्धता नाही आहे, हवे तसे निर्णय होत नाही आहेत, हवी ती पावलं वेळोवेळी उचलली जात नाही आहे, त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या या संपूर्ण कारभाराला कंटाळून आम्ही जात आहोत, अशा प्रकारची वक्तव्य त्यांच्याकडनं येतात। त्यांना हे कधी स्वप्न पडलं की असं असं चाललेलं? इतके दिवस ते का गप्प बसले? त्यांना काँग्रेस पक्षाने कार्यसमितीचं सदस्यपद दिलं, त्यांनी काँग्रेस पक्षाने त्यांना प्रदेश काँग्रेस अध्यक्षपद दिलं, त्यापूर्वी 2दा मुख्यमंत्री केलं, त्यावेळेला सगळं काही चांगलं होतं। म्हणजे आत्ताच काही दिवसापूर्वी काँग्रेस पक्षामध्ये हे दोष निर्माण झालेत का? मग त्यांचा मग इशारा कोणाकडे आहे? राहुल गांधींच्याकडे आहे का, की त्यांनी नेतृत्व घेतल्याबरोबर हे सगळं सुरू झालं आहे? तर काय म्हणायचं काय आहे? पण त्याला खरी कारण अशोकरावांचं आहे, ते त्यांनी लोकांना सांगितलं पाहिजे की त्यांच्यावर कुठला दबाव होता, आदर्श सोसायटीचा होता का, किंवा इतर काही त्यांचे ईडीच्या चौकशी चालू होत्या, कसल्या होत्या, आणि त्यामुळे त्याला घाबरून किंवा त्या दबावाला बळी पडून ते गेले का, हे लोकांना सांगितलं पाहिजे।
सर, यापूर्वी तुम्ही सुद्धा काँग्रेसमधल्या काही गोष्टींना घेऊन काँग्रेसमधले काही दोष बाजूला झाले पाहिजेत ह्या गोष्टीला घेऊन अगदी दिल्ली दरबारीसुद्धा आपलं म्हणणं मांडलेलं होतं. आता काँग्रेस पूर्णतः निर्दोषपणे येणाऱ्या निवडणुकीला सामोरी जाऊ शकते असं तुम्हाला वाटतंय का? निश्चितच जाऊ शकते. आम्ही जे काही विषय मांडला होता तो आम्ही पक्षांतर्गत एका व्यासपीठावर मांडला होता आणि कोविडमुळं समोरासमोर बैठका होत नव्हत्या म्हणून मी एक पत्र लिहिलं. ते पत्र दुर्दैवानं कोणीतरी प्रकाशित केलं. नंतर हा काँग्रेसच्या नेत्यांचा किंवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेस अध्यक्षाबरोबरचा संवादाचा प्रयत्न होता. त्यामध्ये लोकशाहीमध्ये कधीच यामध्ये काही गैर मानण्याचं कारण नाही. परंतु असा जर त्यांना काही वाटत असेल की पक्षामध्ये काही सुधार केले पाहिजेत तर त्यांनी केंद्रीय नेतृत्वाला भेटून सांगायला पाहिजे की असे बदल करा, तुमचं असं चुकतं आहे. पण एकदम अचानक असा निर्णय घेणं हा फक्त काँग्रेस पक्षाचा दोष आहे म्हणून ते गेले असं मी म्हणायला तयार नाही. आज शरद पवारांसोबत सुद्धा बैठक झालेली आहे. या बैठकीमध्ये महाविकास आघाडीची शक्ती वाढवण्याकरता नेमकी काय चर्चा झाली आहे? महाविकास आघाडीचा एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम आम्ही समोर आणू असं चनिथला यांनी सांगितलेलं आहे. असं आहे की चनिथला जेव्हा प्रभारी पदाची त्यांनी सूत्र घेतली तेव्हा महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना त्यांनी कर्टसी कॉल म्हणजे सदिच्छा भेट घ्यायचा प्रयत्न केला. मागच्या वेळेला ते जेव्हा आले होते तेव्हा उद्धव ठाकरेजींची ती भेट झाली. त्यावेळेला पवारसाहेब इथं नव्हते. आता योगायोगाने ती इथं होते म्हणून त्यांची सदिच्छा भेट घ्यायला ते गेले होते आणि ते त्यांनी भेट घेतली. त्यामध्ये काही वेगळं काही करायचं कारण नाही की त्यामुळे काही जागा वाटपाची चर्चा किंवा रणनीती चर्चा झाली असं काही नाही. ही फक्त सदिच्छा भेट होती, ती झाली. जागा वाटपाच्या चर्चांना पूर्णविराम नेमका कधी मिळणार आहे आणि सगळं कधी फायनलाइज होणार आहे? पण जागा वाटपाच्या चर्चेमध्ये अशोक चव्हाण आमच्या वतीने प्रमुख म्हणून चर्चा करत होते. ते गेलेत त्यामुळे आता ती पुन्हा चर्चा पुढं दुसरं कोणतरी त्यामध्ये भाग घेऊन ते पूर्ण करेल. काही दिवसांपूर्वी बातम्या आल्या होत्या की जागा वाटपाच्या महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चा आता अंतिम टप्प्यात आहे. केवळ काही जागा आहेत ज्याच्यावरती बसून बोलणी फायनल व्हायची आहेत. खरोखर त्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत का की काँग्रेसच्या ह्या महत्त्वपूर्ण चेहऱ्यांच्या गळतीनंतर पुन्हा एकदा काही चर्चा नव्याने सुरू कराव्या लागतात? गळतीनंतर काही म्हणजे अशोकरावांच्या गेल्यानंतर पुन्हा चर्चा करून अंतिम त्याला स्वरूप द्यावं लागेल. पण ही अंतिम टप्प्यात चर्चा आहे. लवकरच अंतिम निर्णय होऊन त्याची घोषणा केली जाईल. सर, वज्रमुठ सभांचं सुद्धा नियोजन केलं जाणार आहे का महाराष्ट्रात? कल्पना नाही. ते प्रचाराचा तो भाग आहे, तो होईल. कशा प्रकारे होतील ते ठरेल. तर असा काही मतप्रवाह आहे काँग्रेसमध्ये किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये की राष्ट्रवादी गट फुटल्यानंतर आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र यावं? मला याबद्दल काही माहिती नाही. कॅमेरामन अरविंद मार्गेंसह मनीष पाठक, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.